थेट पाईपलाईनद्वारे 16,000 ग्राहकांना गॅस मिळाला असता तर युद्धाच्या परिस्थितीमध्ये नगरकर रांगेत उभे नसते. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आयलो नगर न्यूज. आखाती युद्धाच्या झळा भारतीयांना सोसाव्या लागत आहेत. भारतात घरगुती गॅस, पेट्रोलियम पदार्थ व खतांची टंचाई भासू लागलीय. अहिल्यानगरमध्ये गॅस एजन्सीच्या दारामध्ये ग्राहकांच्या रांगा दिसत आहेत. मात्र ज्या ग्राहकांना पाईपलाईनद्वारे गॅस घरात मिळतो त्या ग्राहकांना युद्धाच्या झळा कमी बसत आहेत. अहिल्यानगरमधील 16,000 ग्राहकांनी पाईपलाईनद्वारे गॅस घरात येण्याची तयारी केली आहे. मात्र त्यांच्या दारात गॅस पाईपलाईन आलीच नाही. महापालिकेने 2019 मध्ये गॅस पाईपलाईन कामाला मंजुरी देऊनही ही पाईपलाईन नगरकरांच्या घरापर्यंत पोहोचू शकली नाही. काय होतं यामागील कारण, चला जाणून घेऊयात. केंद्र सरकारने युद्धाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील ग्राहकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचा घाट घातलाय. याला अहिल्यानगर मधील नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शवलाय. मागील 2 वर्षांमध्ये शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारली आहे. गॅस पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था होईल असा युक्तिवाद केला जातोय. मात्र 6 वर्षांपूर्वीच महापालिकेने गॅस कंपन्यांना गॅस पाईपलाईन करण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी दिली होती. त्यावेळी हे काम का झालं नाही असे प्रश्न हे आता विचारले जात आहेत. केंद्र सरकारच्या श्रीगोंदे अहिल्यानगर गॅस पाईपलाईनच्या प्रकल्पाचं काम हे धीम्या गतीने सुरू आहे. हा प्रकल्प होईल या आशेने अहिल्यानगरच्या 16,000 ग्राहकांनी घरात गॅस मीटर बसवून घेतलं. मात्र अहिल्यानगरमधील नवनागापूरच्या अवघ्या 290 घरातच पाईपलाईनद्वारे गॅस पोहोचलाय. केंद्र सरकारच्या भारत पेट्रोलियम मंत्रालयाचा ग्राहकांना थेट पाईपलाईनद्वारे गॅस देण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशातील नॅशनल गॅस ग्रिड अंतर्गत विशाखापट्टणम ते गुजरात या मुख्य 24 इंची पाईपलाईन मधून अहिल्यानगर शहरातील घरगुती ग्राहकांना थेट पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलंय. या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट शहराला सुरक्षित, स्वस्त आणि नियमितपणे गॅस पुरवणं हे होतं. या प्रकल्पाअंतर्गत अहिल्यानगर शहरासाठी निश्चित केलेल्या 16,000 ग्राहकांच्या घरात थेट पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी मीटर बसलं. मात्र गॅस पुरवठा केवळ 290 ग्राहकांनाच होतोय. थेट पाईपलाईनद्वारे गॅस घेणारे ग्राहक देखील नागापूर औद्योगिक वसाहतीतील आहेत. 16,000 ग्राहकांच्या घरात गॅस मीटर येऊनही ग्राहक गॅसवरच आहेत. वास्तविक नागापूर ऐवजी अहिल्यानगर शहराला अगोदर पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होणं अपेक्षित होतं. कारण शहरातील गॅस पाईपलाईन टाकण्याचं व मीटर बसवण्याचं 95% काम हे पूर्ण झालं होतं. तरी देखील पाईपलाईनचा गॅस हा शहराअंतर्गत परिसराला मिळालेला नाही. अहिल्यानगर आणि संभाजीनगर या जिल्ह्यातील प्रकल्पासाठी 700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCL या शासकीय कंपनीद्वारे हा प्रकल्प राबवला जातोय. श्रीगोंद्यातील मुख्य स्टेशनच्या 24 इंची पाईपलाईनला 16 इंची पाईपलाईन जोडून अहिल्यानगरला पाईपलाईनद्वारे गॅस पुरवला जाणार आहे. त्यासाठी केडगावमध्ये एक प्रकल्प तयार करण्यात आलाय. त्याची अहिल्यानगरच्या प्रभाग 8 मध्ये एक टाकी तयार करण्यात आली आहे. अशा शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये एक टाकी बसवायची आहे. त्यासाठी BPCL कंपनीला 6x5 मीटर मोकळा भूखंड हा महापालिकेकडून किमान 25 वर्षांच्या करारावर पाहिजे. या गॅस पुरवठ्यासाठी श्रीगोंदे ते अहिल्यानगर शहर अशी टप्प्याटप्प्याने पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या प्रकल्पाचं मदर स्टेशन हे केडगाव बायपास हे आहे. श्रीगोंदा येथे मुख्य विशाखापट्टणम गुजरात या 24 इंची लाईनला जोड देऊन 16 इंची उपपाईपलाईन जोडण्यात आली आहे. श्रीगोंदा येथून अरणगाव मार्गे आलेली ही लाईन केडगाव बाह्यवळण रस्त्यावरील मदर स्टेशन म्हणजेच मुख्य वितरण केंद्र इथे पोहोचली आहे. केडगाव VRD चौक आणि DSP चौक मार्गे 4 इंची स्टील पाईपलाईन मुख्य रस्त्यांच्या भूमिगत भागामध्ये टाकण्यात आली आहे. मध्य अहिल्यानगर शहर, सावेडी उपनगर, नवनागापूर, भिंगार, कल्याण रोडसह या भागातील मुख्य रस्त्यांच्या बाजूने 125 MDP तर शहरातील व उपनगरातील गल्ल्यांमध्ये 33 MDP या पाईपलाईनचे जाळं विस्तारलं गेलं आहे. 20,000 ग्राहकांना डिसेंबर 2023 मध्येच थेट पाईपलाईनद्वारे गॅस मिळणार होता. मात्र आजतागायत हे काम पूर्ण झालेलं नाही. 2019 मध्ये महापालिकेकडून परवानगी घेतल्यावर BPCL कंपनीकडून 2022 पासून अहिल्यानगर शहरामध्ये रस्ते खोदकाम करून गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होतं. सद्यस्थितीमध्ये अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण होत आहे. तेव्हा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला असता तर आज नगरकरांना सिलेंडरसाठी रांगा लावण्याची गरज भासली नसती. विशाखापट्टणम गुजरात गॅस पाईपलाईनद्वारे सद्यस्थितीमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड इथे गॅस पुरवठा केला जात आहे.
आता थेट पाईपलाईनद्वारे गॅसचे फायदे काय आहेत ते देखील पाहूयात. सध्या ग्राहकांना 14.2 किलो वजन असलेले गॅस सिलेंडर दिले जातात. या गॅस सिलेंडरचा 1500 मिलीबार म्हणजेच अत्यंत उच्च हवेचा दाब असतो. या गॅसला गळती लागल्यास आगीमुळे मोठी जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ शकते. पाईपलाईनच्या गॅसचा केवळ 21 मिलीबार हवेचा दाब असतो. त्यामुळे मोठी दुर्घटना जरी घडली तरी जीवितहानी किंवा वित्तहानी होत नाही. पाईपलाईनच्या गॅससाठी सुरक्षित ठेव म्हणून ग्राहकांना BPCL कडे 6500 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा करावा लागेल. त्यानंतरच गॅस पुरवठा सुरू केला जातो. गॅसचा वापर युनिटनुसार मोजला जातो व वापरलेल्या गॅसचेच पैसे द्यावे लागतात. सध्याच्या स्थितीला 936 ते 960 रुपये हे घरगुती गॅस सिलेंडरचा दर आहे. पाईपलाईनचा गॅस यापेक्षा स्वस्त राहणार आहे. युनिट प्रमाणे 136.2 रुपये या पाईपलाईनच्या गॅसमुळे नगरकरांचे वाचणार होते. प्रामुख्याने LPG गॅस ग्राहकांना 75 रुपये किलो पडतो, तर PNG गॅस 58 रुपये किलो पडला असता. PNG मुळे नगरकरांचे ते 136 ते 160 रुपये वाचले असते. PNG मुळे किलो मागे सुमारे 22% गॅसची बचत झाली असती. या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.